नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेच्या प्रेफरन्सची आणि त्यानंतर आपल्या नियुक्तीची वाट पाहणारे संपूर्ण महाराष्ट्रातील जे अभियोग्यताधारक आहे त्यांच्यासाठीचा हा महत्त्वाचा अपडेट आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संच मान्यतेचं काम बऱ्याचशा महाविद्यालयांचं शाळांचं पूर्ण झालेलं आहे, परंतु बऱ्याचशा अशा पण शाळा आहेत महाविद्यालयात की त्यांनी अजूनही संच मान्यता पूर्ण केलेली नाही. मग याचा परिणाम काय आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध विभागांतील जिल्हा परिषदा असतील किंवा त्या ठिकाणी जे शिक्षण उपसंचालक कार्यालय असेल त्यांच्याकडून आदेश निर्गमित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकीच एक आदेश समजून घ्या. असेच आदेश संपूर्ण महाराष्ट्रातील विभागांचे निघणार आहेत आणि निघालेले देखील आहेत. मग त्याचा परिणाम काय होणार आहे, जागा कमी होतील वाढतील ते सुद्धा समजून घ्या. या ठिकाणी आपण जर पाहिलं आणि त्या शाळांना काय परिणाम होणार आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूरचं हे पत्र आहे. प्रति जर पाहिलं तर प्राचार्य मुख्याध्यापक सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी निघालेलं खूप महत्त्वाचं पत्र आहे. अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित कोल्हापूर विभाग तसंच पुणे असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, हे सगळे जेवढे विभाग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सेम पत्र त्या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सन 2025-26च्या शैक्षणिक वर्षाकरता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत आपण जर पाहिलं तर राज्यस्तरीय ऑनलाईन पद्धतीने संच मान्यता पोर्टलवर उपलब्ध संच मान्यता या कार्यालयाकडील संच मान्यता शिबिर आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं की 30/5ला केलेलं होतं ऑलरेडी. ते करून सुद्धा पहा. आता पुढे त्यांनी दिले उपरोक्त संदर्भित पत्र क्रमांक 2 अन्वये कोल्हापूर विभागातील उच्च माध्यमिक शाळांच्या सन 2025-26च्या संच मान्यता तपासणीचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये संच मान्यता ड्राफ्ट प्रिंट तपासून देण्यात आलेली आहे. काही उच्च माध्यमिक शाळांनी त्यांची सन 2025-26 संच मान्यता ड्राफ्ट प्रिंट फाईल कार्यालयाकडे जमा केलेली नाही. काही ज्युनियर कॉलेज असतील, काही शाळा असतील यांनी अजूनही जमा केली नाही. अशा सर्व शाळांनी त्यांची संच मान्यता फाईल 29/6 म्हणजे आज 28 आहे, उद्या 29/6 आणि 30/6/2026 रोजी मेन राजाराम हायस्कूल कोल्हापूर येथे शिबिर ठिकाणी जमा करावी. ज्या अशा शाळा फाईल्स जमा करणार नाहीत त्यांची संच मान्यता राज्यस्तरीय ऑनलाईन पोर्टलवर ॲटो जनरेट होतील व यामुळे काही पदामध्ये विषय ग्रुपिंग न केल्याने विषय ग्रुपिंग करावं लागतं. प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी जागा द्यावी लागते, त्या जागा दाखवाव्या लागतात. जर त्या जागा दिसल्याच नाही तर तो शिक्षक अतिरिक्त होऊ शकतो आणि त्याला ती शाळासुद्धा सोडावी लागेल. हा खूप मोठा परिणाम होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे संच मान्यता होणं गरजेचं आहे. त्यांची संच मान्यता राज्यस्तरीय ऑनलाईन पोर्टलवर ॲटो जनरेट होतील व यामुळे काही पदामध्ये विषय ग्रुपिंग न केल्याने बदल झाल्याचे पदे कमी होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळा मुख्याध्यापक प्राचार्य यांची राहील. हा कडक त्या ठिकाणी पाठवलेलं हे पत्र आहे. तसेच ज्या शाळांच्या संच मान्यता अद्याप प्रोसेस झालेल्या नाहीत व त्यामुळे ड्राफ्ट प्रिंट निघत नाही अशा शाळांनी त्यांच्या लॉग इनमधून संच मान्यता फॉरवर्ड करावी व या कार्यालयाकडील लॉग इनमधून ड्राफ्ट प्रिंट काढून व तपासून घ्यावी. तसेच याबाबत शाळा स्तरावरील विविध लॉग इन उदाहरणार्थ UDIS, सरळ पोर्टल, शाळा पोर्टल यावरील बेसिक इन्फॉर्मेशन चेक करावी. बघा, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. याच्यावरूनच विद्यार्थी किती आहेत ते समजतं. विद्यार्थी अपडेट झाले आणि त्याच्यानुसार पदं येतात, लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी माहिती चेक करावी, तुकडी संख्या माहिती चेक करावी व त्यानुसार पोर्टलवर अपडेट फॉरवर्ड झाली आहे याची खात्री करावी. शाळांच्या चुकीमुळे, अपूर्ण माहितीमुळे संच मान्यता जनरेट न झाल्यास त्यामुळे शाळांचे वेतनाचा प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळा मुख्याध्यापक यांची राहील याची नोंद घ्यावी. पहा, कोणाची जबाबदारी असणार आहे? शाळा मुख्याध्यापक. आणि हे पत्र काढले प्रभावती कोळेकर, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग. असंच आपल्याला विविध जिल्हा परिषद असेल किंवा माध्यमिकची जी कार्यालय आहेत त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि लक्षात घ्या, सर्वच्या सर्व संच मान्यता जर झाल्या तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बरेचसे विद्यार्थी आहेत
त्यांचे आधार अपडेट नसल्यामुळे सुद्धा ते दिसत नाही आहेत, परंतु ते संख्या ऑलरेडी आहेत. त्यामुळे शिक्षकांची खरं तर गरज आहे, संख्या वाढवू शकतात. पण हे त्यांनी प्रक्रियाच जर केली नाही तर त्या ठिकाणी पदं दिसणार नाहीत आणि अशा वेळेसला त्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं जेवढ्या शाळा तुमच्या परिसरातील असतील त्यांना तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता, त्यांना विनंती करू शकता. संच मान्यता तुमची झाली आहे का, तुमची पदं पोर्टलला अपलोड झाली आहेत का, पोर्टलला पदं येण्यास सुरुवात झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर असेच अपडेट तुम्हाला जे महत्त्वाचे असतील, खरं तर आपण एकंदरीत प्रयत्न असा करायला पाहिजे की जास्तीत जास्त ही भरती लवकर कशी होईल, कारण की संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक त्याची वाट पाहत आहेत. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर चला, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.